ब्रह्मास्त्राचा दोन दृष्टीने उपशम होतो. ब्रह्मास्त्राला ब्रह्मास्त्राने उत्तर द्यायचं, नाही तर ब्रह्मास्त्राला शरण जायचं. ब्रह्मास्त्राचा प्रतिकार अन्य कुठल्याही गोष्टीने होत नाही. तुम्हाला मी आठवून देतो, मारुती रायावरती ब्रह्मास्त्र सोडलं इंद्रजिताने लंकेमध्ये असताना. मारुती ज्या वेळेला अशोकवनामध्ये विध्वंस करून आला त्यावेळेला आणि ब्रह्मास्त्राला मारुतीने नमस्कार केला आणि स्वतःला बांधवून घेतलं आणि मग रावणाच्या सभेमध्ये आला. हे रामायणातली कथा सांगतो. अरे याने तर ब्रह्मास्त्र टाकलं आता मला, आणि स्वतः शिव स्वरूप आहेत मारुती राय, त्यांनी हात जोडले ब्रह्मास्त्राला. इथे अर्जुनाने ब्रह्मास्त्र टाकलं, प्रचंड अशा प्रकारच्या स्फोटाचा तेजाचा लोळ झाला आणि दोन्ही ब्रह्मास्त्र, परंतु त्यांनी संकल्पपूर्वक ब्रह्मास्त्र टाकलं. ते ब्रह्मास्त्र उत्तरा त्यावेळेला गर्भवती आहे, गर्भवतीच्या गर्भापर्यंत पोचलं, उत्तरेच्या गर्भापर्यंत. इकडे मग त्याला आणलं, त्याला आणल्यानंतर द्रौपदीला सांगितलं, द्रौपदी तू याला मार सांग. ती माऊली काय म्हणते, याची आई अजून जिवंत आहे, याला मारू नका. पुत्रशोकाचं काय दुःख आहे ते मी भोगते. पुत्रशोकाच्या दुःखाने याच्या आईला काय दुःख होईल हे मी जाणते. अश्वत्थामा ब्राह्मण पुत्र आहे, गुरुपुत्र आहे, आदरणीय आहे. माझं नशीब खोटं आहे, माझी मुलं गेली. कृष्णा याला मारू नको, अशी ती माऊली होती. एवढी संतापणी ती याज्ञसेनी, द्रौपदी आणि कुंती अशा प्रकारच्या त्या हृदयाने कोमल होत्या. त्याला मग मारायचं कृष्णाने दुसरं मार्ग सांगितला. कृष्ण म्हणाला याचा आपण पूर्णपणे मणी काढून टाकू. त्याच्याजवळ एक दिव्य मणी होता, त्याला पूर्णपणे त्याचं केसाची पाठ पाडली, त्याला भ्रंशित केलं आणि त्याला सोडून दिलं. त्याला चिरंजीवत्वाचा अभिशाप दिला. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः. याच्यातल्या सगळे लोक हे वरप्रदान झालेले चिरंजीव आहेत आणि अश्वत्थामा हा शाप प्रदान झालेला चिरंजीव आहे. बली, व्यास, विभीषण, हनुमंत हे सगळे वरप्रदान चिरंजीव आहेत. आणि अश्वत्थामा मात्र आजही आपल्या जखमेला तेल मागत हिंडणारा असा अश्वत्थामा नर्मदेच्या अरण्यामध्ये साधू संतांना भेटले, वासुदेवानंद सरस्वतींना भेटले, नाना महाराजांना भेटलेलं आहे. त्यांच्या पोथीमध्ये त्याचा मी उल्लेख केलेला आहे, तुमच्या वाचनात असेल तर सांगायचं तात्पर्य आहे. आणि मग सगळेजण घरी आले आणि घरी आल्यानंतर राजसूय यज्ञ होऊन या युधिष्ठिराला वरती बसवलंय सिंहासनावरती, सगळं झालेलं आहे. युधिष्ठिराच्या चित्ताची काही ग्लानी जाईना. युधिष्ठिराला इतकं वाईट वाटत होतं, कृष्णा मी किती गोत्रजांचा वध केला, माझ्या चित्ताला शांती नाही. मग लक्ष ठेवा, चित्ताला शांती मिळण्यासाठी युधिष्ठिराला आणि सगळ्या पांडवांना आणि द्रौपदीला कुंतीला घेऊन श्रीकृष्ण कुठे गेले? केदारनाथ. केदारनाथाला गेला आहात तुम्ही लोक? केदारनाथाच्या गाभाऱ्यामध्ये तुम्हाला तर दिसेल तिथे पांडवांना घेऊन श्रीकृष्ण तिथे गेलाय. केदारनाथाच्या श्रीकृष्णांनी पूजा करवली सगळ्यांकडून. श्रीकृष्णाला युधिष्ठिराच्या चित्ताला थोडी शांती मिळाली. त्याच्यानंतर पुन्हा युधिष्ठिराच्या इथे श्रीकृष्ण आलेले आहेत, 6 महिने राहिले. आणि त्या ह्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल भीष्म शरभंजरी पडले आहेत, उत्तरायणाची वाट पाहतायत. उत्तरायण आलं नव्हतं म्हणून देह सोडलेला नव्हता. कुरुक्षेत्रावरती बाणांच्या शय्येवरती तिन्ही मस्तकाच्या खाली 3 बाण आणि सबंध शय्येखाली 3 बाण आपल्या असे उत्तरायणाची वाट पाहणारा तो धीरोदात्त गंगापुत्र भीष्म, देवव्रत शंतनूचा मुलगा चिरंजीव भीष्म. भीष्म ही भयंकर, भीष्म म्हणजेच भयंकर प्रतिज्ञा केली. तो गंगापुत्र आहे, तो त्याचा तो इच्छामरणी होता. त्या इच्छामरणी त्यांनी केलं होतं की मी उत्तरायणात जाईल. तर आपल्याला सरसद हे उत्तरायणापर्यंत तो वाट बघून राहिलेला होता. आणि या याच्यामध्ये आपला श्रीकृष्ण त्याच्याकडे घेऊन गेले. कुणाला? युधिष्ठिराला. श्रीकृष्ण सगळे 5ही पांडव तुम्ही कुरुक्षेत्राला जा. मी भगवंताच्या कृपेने कुरुक्षेत्राला जाऊन आलोय, मी ही जागा पाहून आलोय. कृष्णाने जिथे हे सांगितलंय भगवद्गीतेचा उपदेश तो पाहून आलोय. भगवंताच्या कृपेने सर्व ठिकाणी राहून आलोय. 3-3 दिवस 2-2 दिवस आनंद घेऊन आलेलो आहे. आणि आता तुम्हाला मी महत्त्वपूर्ण गोष्ट सांगतो की त्या ठिकाणी जिथे भीष्माचार्यांचं असं पतन झालेलं आहे तिथे सगळ्यांना घेऊन आले ते गोपालकृष्ण आपले आणि त्याच्या पायाशी उभे राहिले. श्रीकृष्णांचा तो अनन्य भक्त आहे. आयुष्यभर त्यांनी कृष्णाची भक्ती केलेली आहे. तो जरी कौरवांकडला होता तर तो श्रीकृष्णांचा अनन्य भक्त होता. ज्या दिवशी लक्षात ठेवा, ज्या दिवशी त्याने प्रतिज्ञा केली, 5 दिवस झाले, 8 दिवस झाले, पांडवांपैकी कुणी
धारातीर्थी भजन पावलं नाही आणि कौरव सैन्य कमी कमी व्हायला लागलं. दुर्योधन आला आणि म्हणाला, आजोबा तुम्ही लढता आमच्याकडून आहे, पण तुम्ही पक्षपाती आहात, तुम्ही त्यांचं रक्षण करता. त्यावेळेला त्यांनी प्रतिज्ञा केली भीष्मांनी की उद्या संध्याकाळी सूर्य अस्ताला जायच्या एक तर भीष्माचं पतन झालेलं असेल, तर निष्पांडव पृथ्वी झालेली असेल. ती भीष्माची प्रतिज्ञा आहे. उद्या संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या आधी एक तर भीष्माचं पतन झालेलं असेल रणामध्ये, नाहीतर निष्पांडव. आणि ही बातमी तिकडे पोहोचल्याबरोबर हलकल्लोळ माजला पांडवी शिबिरामध्ये. आणि श्रीकृष्णाकडे सगळेजण आशा होतात, कारण ही आमचा रक्षण करता कोण आहे? फक्त श्रीकृष्ण. आणि मग श्रीकृष्ण म्हणाला, बरं हरकत नाही. आणि श्रीकृष्णाने काय करावं बरं? रात्री 3:30 वाजता श्रीकृष्णाने आपल्या बहिणीला घेतलं, द्रौपदीला. तिला सांगितलं, तो संबंध सगळे अलंकार सौभाग्याचे आणि सुंदर सगळ्या प्रकारचं सौभाग्यवती जशी जात असते याला देवदर्शनाला, तशी तू चल. आणि एवढ्या रात्रीच्या याच्यामध्ये तो काली कंबलीवाला झाला. त्याने तिचं काळ्या कंबळे तिचे वाहनं आपल्या हातात घेतल्या बरं, आणि काठी घेतली हातात. आणि तो भीष्मांच्या शिबिराच्या तिथे गेला आणि तिला एकटीला आतमध्ये पाठवलं. भीष्म त्यावेळेला ब्राह्म मुहूर्तावरती ध्यान करत होते. प्राचीन काळी ब्राह्म मुहूर्त आजही आणि प्राचीन काळी सुद्धा ध्यानाकरता सर्वोत्तम मुहूर्त आहे. ब्राह्म मुहूर्ताचा अर्थ असा आहे, अडीच घटकांचा आपल्या इथे एक मुहूर्त असतो. 3:30 वाजल्यापासून नंतर पहाटे सूर्योदयापूर्वीपर्यंत नक्षत्रलोप होईपर्यंतचा जो मुहूर्त काळ तो ब्राह्म मुहूर्त आहे. नक्षत्रलोप होतो, सूर्योदयाची फटफट अरुणोदय व्हायची तयारी होते, चंद्र निस्तेज व्हायला लागतो, ब्राह्म मुहूर्त संपतो. 3:30 नंतर शुक्राच्या चांदणीच्या उदयाबरोबर तो सुरू होतो. उत्तर रात्री शुक्राची चांदणी उगवते, ती पहाटेपर्यंत असते. या ब्राह्म मुहूर्तावरती जे योगी लोक असतात ते प्रातर् स्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्वं सच्चित् सुखं परमहंस गतिं तुरीयं यत् स्वप्न जागर सुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगा. मी भूतसंग नाही. मी कोण आहे? तद्ब्रह्म निष्कलमहं. हे ब्रह्म आहे. सोहम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, ब्रह्माहमस्मी, असं ब्रह्मचिंतन करत असतात योगी. वासुदेवानंद सरस्वती असो, गजानन महाराज असो किंवा हे योगी पुरुष, हे असं ब्रह्मचिंतन पहाटेच्या प्रकारे ध्यान करणाऱ्यांनी सगळ्यांनी सर्वोत्तम काळ आहे. मानस पूजेचा सर्वोत्तम काळ आहे. 3:30ला नाही जाग आली, 4:30ला जाग आली. स्नानाचं बंधन नाही मानस पूजेला. मी उद्या सकाळी तुमच्याशी मानस पूजेवरती बोलणार आहे. असो, सांगायचं तात्पर्य, भीष्म आपल्याच्यात बसलेले आहेत. आणि द्रौपदी आली. त्या भीष्माच्या शिबिरावरच्या यांनी त्याला विचारलं की ते ध्यान हो म्हणाले, मी त्यांची नाचू नये, मी दर्शनाला आली. आणि तिने कृष्णाने सांगितलं होतं की तू कंकण वाजव. त्यांनी डोळ्यानं उघडता सांगितलं की अखंड सौभाग्यवती. ती म्हणाली, मामनजी उद्या निष्पांडव पृथ्वी होणार आहे. तुम्ही हा आशीर्वाद कुणाला दिला आणि म्हणून मी आज या वेशात सौभाग्याचे अलंकार घालून तुम्हाला वंदन करणार आहे. उद्या मी रात्री नाही येऊ शकणार तुमच्याकडे. त्याने डोळे उघडले. ते म्हणाले, द्रौपदी एवढ्या रात्री तुझ्याबरोबर कोण आलंय? आणि ते म्हणाले, माझा सखा आलाय, माझा दूत आलाय. त्याने ओळखलं की भगवान श्रीकृष्ण आले. त्यांनी आसन सोडलं आणि बाहेर आले. हा काना कमळीवाला आपलं हे आणि श्रीकृष्णाच्या पायावर डोकं ठेवलं. भगवंता तुझी आगाध कृपा. त्याला आतमध्ये आणलं, आपल्या आसनावर बसवलं. तो म्हणाला, उद्या भीष्माचं पतन होईल, पांडव जिवंत राहतील. वर दिला त्यांनी, माझं पतन होईल. आणि त्यांनी श्रीकृष्णाला सांगितलं, शिखंडीला समोर उभं करा, मी शस्त्र ठेवीन. आणि अर्जुनाला म्हणा, माझ्यावरती बाण वर्षाव कर, मी शस्त्राने उत्तर देणार नाही. जोपर्यंत माझा देह पडत नाही तोवर बाणांचा वर्षाव कर. ते इच्छामरणी होते. आणि लक्षात या, दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू झालं आणि परत आले पहाटेच्या आधी. या कानाचं त्या कानाला माहीत नाही.
दुसऱ्या दिवशी अर्जुनाचं सारथ्य करणारा यांनी बरोबर एकमेकांसमोर आणलं आणि पहिल्या दिवसाच्या पहिल्या काळात 2 उत्तरार्ध आणि पूर्वार्ध असे काळ हे दुपारी 2 नंतर 3 नंतर दिवस कल्ला म्हणजे उत्तरार्ध सुरू होतो. त्या काळामध्ये आपल्याला असं दिसेल की तिथपर्यंत त्यांनी इतका प्रचंड संहार केला भीष्माचार्यांनी आणि अर्जुनाला सुद्धा त्याने मूर्छित केलं. अर्जुन आपल्या रथाने त्यांच्या बाणाने मूर्छित झालेला पाहिला आणि अर्जुनाचा हा सखा सारथी हा आपली प्रतिज्ञा विसरला. त्याने म्हटलं होतं, न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या आचार. मी हातात शस्त्र धरणार नाही आणि तो माझ्या भक्ताला मूर्छित करा, हा मारून टाकेल. तो आपली प्रतिज्ञा विसरला आणि भक्ताकरता प्रतिज्ञा म्हणून त्याने हातात सुदर्शन चक्र घेऊन तो धावून गेला भीष्माचार्यांवर आणि त्यावेळेला भीष्माचार्यांनी हात जोडले. असा येता देखे रथ निकट तो श्यामल हरी नृपा गांगेयाच्या हृदय भरल्या प्रेम लहरी शरातेच्या पाते त्याजुनी बदला गदगदरवे जगन्नाथे केले मज सकळ लोकात बरवे मारावे मजला असेच असले चित्ती तुझ्या केशवा तैमाते मग कोण रक्षिल पहा विश्वेशना केशवा हा मुख्यार्थ जनार्दना मज गमे भक्त प्रतिज्ञा खरी की जे सर्व जनात होईल वृषा हे आपुली वैखरी. भगवंता तू मला मारशील याच्यापेक्षा माझं मोठं भाग्य काय आहे. तू मला मारण्याकरता अरे तुझं अखंड दर्शन घडावं म्हणून तर मी या दळामध्ये राहून लढतोय. तुला सतत सन्मुख ठेवून मी लढून राहिलोय. तुझं दर्शन अखंड घडावं. मी जर तुझ्या दळाचं झालो असतो तर तुझं दर्शन झालं नसतं. मला अमोरा समोर आहे म्हणून मी तुझं दर्शन घेत घेत लढतोय आणि तुला जर मला मारायचंच असलं तर या जगात कोण आहे असं की जे अडवू शकेल. पण लक्षात ठेव, तू जर मला मारलं तर तू केलेली प्रतिज्ञा व्यर्थ जाईल. की जे त्यांनी काय सांगितलं, जनात होईल मृषा. मृषा म्हणजे खोटी, तुझी वैखरी खोटवी. आणि एवढं तो म्हणतोय, लक्षात ठेवा अखेरपर्यंत कृष्णाचं चिंतन. एवढं तो म्हणतो तेवढ्यात अर्जुन मूर्छी अवस्थेतून बाहेर आलाय. अर्जुन धावत धावत गेला, त्याने चरण पकडले. कृष्णा तू माझ्याकरता असं करू नको, प्रतिज्ञा मोडू नको, तू सारथ्य कर. मी आता आजोबांकडे मी पाहतो. पुन्हा तास झाला आणि नंतर श्रीकृष्णाने त्याला सांगितलं शिखंडीला आणा. शिखंडीला समोर ठेवलं आणि शिखंडीला समोर ठेवलं. शिखंडी हा स्त्री नव्हता, पुरुष नव्हता, किंपुरुष होता. त्याच्यामुळे त्याच्यावरती बाण मी सोडणार नाही अशी त्यांची प्रतिज्ञा होती. तर त्यांनी शिखंडीला पाहिल्याबरोबर आपले आयुध ठेवून दिली भीष्मांनी आणि त्यांनी बाणांचा वर्षाव केला, शरवर्षाव. त्या शरवर्षामध्ये तो दिव्य देह धाड अशी खाली कोसळला. असा जो उलटा कोसळला तर खाली बाणांची शय्या झाली. मग मान लटकत होती. त्याने एकदम शांत झालं कुरुक्षेत्र. एकदम सन्नाटा आला. सगळ्यांनी युद्ध बंद केलं. सगळ्यांनी आपापले आयुध रथात ठेवले. सगळे चालत चालत आले कौरवखंड. हा भीष्म पितामह गेले. तिथे गेल्याबरोबर अर्जुनाला त्याने म्हटलं, अर्जुना मला पाणी दे रे. पार्थावर किती प्रेम नातवाचा. अर्जुनाने 3 बाण मारले, त्यांच्या डोक्याखाली उशी केली आणि 1 बाण मारला. त्यांनी असा बाण मारला की पाताळातून गंगा अशी वर आली आणि ती त्यांच्या मुखात पडली. पाणी पाजायचंही नाहीये, ती गंगा मुखात पडली. या भीष्माचार्यांचा आज निर्वाण होणार आहे. सगळ्यांना घेऊन श्रीकृष्ण तिथे आलाय. श्रीकृष्ण त्यांच्या चरणाशी उभा आहे आणि त्यावेळेला श्रीकृष्णाने सांगितलं युधिष्ठिराला. श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगून निसंशय केलं, पण श्रीकृष्ण युधिष्ठिराला शांत करू शकला नव्हता. युधिष्ठिराच्या बाबतीत श्रीकृष्ण सांगतोय युधिष्ठिराला, युधिष्ठिरा तू पितामहांना प्रश्न विचार. त्यावेळेला प्रश्न विचारला युधिष्ठिराला त्यांनी. कोणी? युधिष्ठिराने भीष्माचार्यांना. को धर्म सर्व धर्माणां भवतः परमो मता. कोणता धर्म सर्वश्रेष्ठ आहे? ते म्हणतायत की मे एकम दैवतम लोके किंवाप्येकम परायण. ते म्हणतायत को किम जपन मुच्यते जंतुर्जन्म संसार बंधनात.
भगवंता भीष्माचार्य देवा, या जगामध्ये श्रेष्ठ धर्म कोणता आहे? आम्ही जप कशाचा करावा? काय केल्याने आम्हाला या संसाराच्या पुनरावृत्तीतून आम्हाला मुक्ती मिळेल? त्यावेळेला त्या अवस्थेत युधिष्ठिराला श्रीकृष्णाने विष्णू सहस्रनाम सांगितलंय. भीष्मांनी विष्णू सहस्रनाम त्या अवस्थेत सांगितलेलं आहे. ते काय म्हणतात? जगत्प्रभुं भीष्मोवाच जगत्प्रभुं देवदेवम अनंतं पुरुषोत्तमं स्तुवन् नाम सहस्रेण पुरुषः सततोत्थिता तमेव चार्चयन् नित्यं भक्त्या पुरुषमव्ययं ध्यायन् स्तुवन् नमस्यंश्च यजमानस्तवेव च. ते म्हणतात एष मे सर्वधर्माणां धर्मोऽधिकतमो मता यद्भक्त्या पुंडरीकाक्षं स्तवैरर्चेन् नरः सदा. युधिष्ठिरा, सर्व धर्मांमध्ये श्रेष्ठ मी सांगतो तो धर्म आहे परमात्मा श्रीकृष्णाची तू उपासना कर आणि त्याला एतानि नाम गौणानि नाम अनेक ऋषी. हा कसा आहे? अनंतम अव्ययम कविम, हा अनंत आहे, याला अमित तेजस आहे. हा एकनामी नाही, हा सहस्रनामी आहे आणि अगणित अशा प्रकारची याची महिमा आहे. याला अनंत ऋषींनी अनंत ठिकाणी पाहून ज्याची जी मौल्यवान अशा प्रकारची विशेषण आहे ती सहस्र माळामध्ये गुंफायसाठी जे केलं आहे. तर हे सहस्रनाम अतिपवित्र आहे. सहस्रनामाला स्त्री पुरुष हे बंधन नाही. सहस्रनामाच्या पाठाला ब्राह्मण क्षत्रिय हे बंधन नाही, कुठलंच बंधन नाही. हे मुक्त 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 आहे आणि परम कल्याणकारक अशा प्रकारचं आहे. हे सहस्रनाम ज्याच्या घरामध्ये रोज होतं तिथे शांती आहे, ऐश्वर्य आहे, लक्ष्मी आहे. लक्षात ठेवा, हे नारायणाची शुद्ध उपासना आहे. शांती आहे, लक्ष्मी आहे आणि सुबत्ता आहे. हे अगदी निसंशय त्रिविध गोष्टी. काय असतं पुष्कळदा? एक असतं ना एक नसतं, एक नसतं ना एक असतं, काहीतरी सर्व नसतं पण सर्व देणारा जो भगवान आहे, सर्व सुखाचे आगर जो भगवान आहे तो यादी उपासतोय. आदिशंकराचार्यांपासून तर पूज्य विनोबांपर्यंत वरदानंदांपर्यंत सगळ्यांनी याला मस्तकावरती धारण केलं. आदिशंकराचार्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ज्याच्यावरती टीका लिहिली तो ग्रंथ म्हणजे विष्णू सहस्रनाम. आदिशंकराचार्य अखंड येतच पण सद्गुरु दासगण महाराज 12 वेळेला रोज विष्णू सहस्रनामाचा पाठ करायचे. विष्णू सहस्रनाम पाठ करायला तुम्हाला स्नान झालेलं असलंच पाहिजे असं नाही. रात्री झोपताना विष्णू सहस्रनाम करा, पहाटे उठल्यावर विष्णू सहस्रनाम करा, संध्याकाळी विष्णू सहस्रनाम करा, सकाळी करा, प्रवासात करा, जाता येता करा, अखंड करा. गीता नाम सहस्रम असं दोन सहस्र आणि गीता म्हणजे भगवद्गीता आणि विष्णू सहस्रनाम हे शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते या स्तोत्रामध्ये त्यांनी एक भगवद्गीता आणि दुसरं सहस्रनाम याच्याबद्दल सांगितलेलं आहे. असं हे सुंदर भगवत नाम आपण रोज करणार आहोत. इथे तुम्हाला संथा मिळणार आहे, ते रोज निष्ठेने घेऊन या. याच्यानंतर तुम्हाला सुब्बलक्ष्मीने म्हटलेलं आहे विष्णू सहस्रनाम, त्याची कॅसेट उपलब्ध आहे. अनुराधा पौडवालनी म्हटलेलं आहे त्याची कॅसेट उपलब्ध आहे. वरदानंदांनी म्हटलेलं आहे त्याची काय, ज्याचं पण तुमच्या कंठात बसू दे, तुमच्या स्मृतीत बसू दे. मी एकाच गोष्टीचा उल्लेख करतो पुढे जातो. स्वामी वरदानंदांची शेवटची भेट होती उत्तर काशीला. त्यांच्या कक्षात मी आणि ते दोघंच जण होतो. त्यांना मी एकांतात काही माझे प्रश्न विचारत होतो. मी त्यांना एक प्रश्न विचारला. त्यांना आप्पा म्हणायचं आम्ही.